जोरदार टाळ्या. तर मंडळी आता इकडे खूप भारी पार्टी होणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की बर्थडे असतो आपला तेव्हा किती मजा असते. म्हणजे वाढदिवसाचं आपल्याला किती अप्रूप असायचं बघा. आणि आत्ताच्या मुलांना पूर्वीचा वाढदिवस आत्ताचा वाढदिवस किती फरक पडलाय बघा. आणि त्यातल्या त्यात ज्यांचा वाढदिवस जून महिन्यात येतो ना त्यांच्या पालकांचा फार फायदा असतो. कारण नुकत्याच शाळा सुरू झालेल्या असतात आणि काय काय केकच्या तुकड्यात जवळजवळ सिस पेन्सिल, खोडरबर, दप्तर, वॉटर बॅग सगळी स्टेशनरीज गोळा होते घरामध्ये. तर आत्ताच बघा ना, आत्ताचा एखाद्याचा वाढदिवस असेल तर काय काय गिफ्ट आणली जातात. म्हणजे कधी कधी जर मी बघितलं की टी शर्ट्स वगैरे मुलं एकमेकांना देतील किंवा काय काय गॅजेट्स देतील. आमच्या वेळेला काय बिस्किटचे पुढे 10-12 तरी गोळा व्हायचे आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी कळायचं नाही काल माझ्या वाढदिवसाला आले होते की आजारपणाला आले होते सगळे. एवढे ते बिस्किटचे पुढे आपल्या घरी असायचे. पण आमच्या गावामध्ये एका लहान मुलाचा आज वाढदिवस आहे. पहिल्यांदा त्याच्या वडिलांना आमंत्रित करूयात. या दांडगे पाटील या. राम 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 नमस्कार नमस्कार राम 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 नमस्कार नमस्कार. काय पहा म्हणजे अरे याला म्हणते आनंदी आनंद. मी बाह्य बालगोपाल इथे जमलेले त्यांच्या आयाबरोबर. तुम्हाला सांगतो हे पोरं पाहून मला असं वाटून राहिलं का बुवा आपल्या थुकरटवाडीमध्ये एक असं लहानपणच अवतरलंय आपल्या अंगणात थुकरटवाडीच्या. वा 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 वा. नाही म्हणून तर म्हटलेलं आहे काय? का बुवा लहानपण देगा देवा आणि मोठेपणी नुसतं भोगा. असं नाही ते लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा नसेल ना पण मी म्हणतो पोरांना तुम्हाला सांगतो सगळ्यांना का पाहिजे तेवढं व्हा रिलॅक्स. हा का पाहिजे तेवढं व्हा रिलॅक्स कारण मोठेपणी भरायचं आहे नुसतं टॅक्स. कशाला लहानपणी टेन्शन देतो त्यांना त्यांचे जाऊ द्या. भरतील ना टॅक्स ते. जाऊ द्या काय हरकत नाही तुम्हाला आम्ही टेन्शन देत नाहीये पण तुम्ही इथं आलात त्यामुळे आमच्या इथं होणाऱ्या ह्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे. अच्छा पण कोणाचा वाढदिवस आहे. माझ्या मुलाचा. अच्छा हा, किती ते- वर्षाचा आहे. 5 वर्षाचा आहे. अरे वा. हा, सुकुमारचा वाढदिवस आहे. बोलवा सुकुमारला सुकुमार ए बाळा ये रे बेटा. हा सुकुमार आहे. तुम्हाला नाही वाटत हा बेसुमार आहे. ह्याचं नाव कसं सुकुमार असू शकतं. हा किती आहे म्हणजे इकडून तिकडून. बाळा कितवीला आहेस तू. मी 5 वर्षाचा आहे. मी पहिलीला आहे. अच्छा पहिलीला आहेस. अच्छा जवळजवळ 4 मिळून एक असं नाही वाटत का तुम्हाला. उगा तुम्ही अपमान करू नका. अरे हे मुले हे देवाघरची फुलं असतात. आपण हा बुके वाटतो त्याचं काय करणार तुम्ही. मला भुके लागली. भुके लागली. ते पाय. भुके. अरे प्रत्येक वेळेस खायचं काय करते रे सकाळपासून काय खाल्लं नाही का तो. आताच फिश खाल्ली. वा वा लग्नाचे लेकरू ते फिश खाल्ली म्हणजे शकल्या. वा 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 वा. ए टीव्हीचा रिमोट कुठे घेऊन फिरून राहिला. आणि टीव्ही कुठे आहे. टीव्ही खाल्ला. अरे टीव्ही का खाल्ला. त्याच्यात तर फिश होती. अरे देवा तुम्हाला सांगतो माझ्या बायकोला सांगून कंटाळलो मी का ह्या पोट्ट्यासमोर ते डिस्कवरी चॅनल लावत जाऊ नको. ते प्राणी दाखवतात आणि हे पोट्ट टीव्ही खाते. 10 टीव्ही खाल्ले आतापर्यंत तुम्हाला सांगतो यानं. अरे असं करत जाऊ नको. तुझा वाढदिवस आहे वाढदिवस. हा ना. हा मग वाढदिवसानिमित्त काय अरेंजमेंट केली का नाही तुम्ही. आणि ते तुम्ही काय केली की नाही ते तुम्हाला विचारणार होतो मी. कारण काय केलंय मी असं काय बेटा मी यांना खाऊ का. त्यांना ना ऑलरेडी खाल्लेला आहेस तू. कधी. आता तू टीव्ही खाल्ला ना तर हे टीव्ही मध्ये काम करतात टीव्ही मध्ये येतात हे. कोणत्या कार्यक्रमात. चला हवा येऊ द्या. आता 9:30 वाजले ना येतीलच लगे. पप्पा. काय झालं. पप्पा जोरात हवा येते. टीव्ही बंद करा. मी काय म्हणतो याचा वाढदिवस करण्यापेक्षा तुम्ही जाड दिवस का नाही करत. असं आहे का आता असायला पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला. नको महाराज नाही बेटा गप्प बसा ना. तर मी असं ठरवलंय का या कार्यक्रमानिमित्त म्हणजे वाढदिवसानिमित्त लहान पोरांचं मनोरंजन करण्यासाठी खास कलाकार बोलू. बाबा मी आता वचन दिले आलेत ना कलाकार आहेत ना. अरे जादूगार आलेले आहेत ते मगापासून आता विचार करतात कधी येणार. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया जादूगार भाऊ जंपा. आले. आले येणार
जोरदार टाळ्या. कुठे आहे हे? येणार येणार कधी येणार येणार? रेडी ना रेडी ना रेडी आहे ना बाबा तू थांब ना जरा थोडं वेळ ये थांब ना ना. बाबा काय इज्जत घालवतो ये. थांबायचं येणार, नाही, येणार, थांब जरा येणार. एक मिनिट. थांब साहेब. One, two, three. एक मिनिट हे आता इकडनं गेलो तो हाच आहे का? मी जादूगार असतो आब्राकाडाब्रा गेली 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 छो गेली 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 छो गेली गेली गेली. अरे अंगठी कुठे गेली? अंगठी होती हातात अरे तू साखर. जादूगर आहे ना तर जादू नव्हते गायब केले असं. गायब झाली असेल अंगठी. मी जादूगार असतो. गेली 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 फू. तर आपल्याकडे जादूगार भाऊवीर झंपक आलेले आहे. दोन वाटाळे त्यांच्यासाठी अत्यंत हुशार, अजिबात न वाटणारे आणि खूप वेगवेगळे प्रयोग त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत. परवाच त्यांनी ताजमहाल गायब केला. हो आग्र्याचा नाही तुषार देवलच्या शोकेसचा. त्याचा आग्र्याचा नाही ना? हा तो मध्ये सुरूच होतं. त्यानंतर त्यांना पोलिसांनी सुद्धा पकडलेलं होतं. परवाच दिवशी बाजारातून चालताना त्यांची भाजीची पिशवी सुद्धा आपोआप गायब झाली. जादू ना नाही प्लॅस्टिकची होती ती. आणि त्याच्या पुढची जादू तुम्हाला ऐकायची आहे का? त्याच्यानंतर त्याच्या खिशातले आपोआप 5,000 रुपये सुद्धा गायब झाले. आणि त्या 5,000ची झाली महानगरपालिकेची पावती. जादू जादू जादू. भाऊवीर चंपक अत्यंत हुशार जादूगार. आता ते आपल्या समोर सादर करतील आपली पहिली जादू. वा 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 वा. हो पहिली जादू. खतरनाक. कसं जमतंय यांना? जादू जादू. तुम्हाला करायचंय? हे बाळा हे कर. हे असं केल्याने उघडतं ना. हो कर. वा बाळा वा. या हातातली काढून घ्या. वा वा अप्रतिम. अप्रतिम. खतरनाक जादूगार चंपक हे आपल्या या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची एक फेमस जादू आहे ती म्हणजे बलून गायब करणे. मी काय म्हणतो, तुम्हाला खरंच जादू येत असेल ना? हो. ते ह्या तुषार देवल आहे ना हा त्याच्या टकल्यावर केस आणून दाखवा. कसं आहे ना त्यांच्या टकल्यावरचे केस हा. आणि त्यांना म्युझिक कधीच येत नाही बाबा. तू म्हणा बाहेर भेट तुला बघतो मग मी ये बाहेर ये. पण जादूगार चंपक यांची जी स्पेशल जादू आहे ती तुम्ही दाखवा. बलून तुम्ही कसे गायब? बलून गायब करतो जादू. दे रे. अरे. हा हा बघा याच्यात काय आहे का? हा? बलून. ओ माय गॉड. इकडे घालून. ओ गॉड देवा बलून बघ बलून गायब होतो वा वा